नमस्कार, मी सुप्रिया सावंत. शुभरंगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज बघणार आहोत आपण ही मॅटवरची रांगोळी. तर ही रांगोळीची डिझाईन मी एक ताट, एक डिश याच्या साह्याने काढली आहे. तुम्ही बघू शकता, आपण असा सर्कल करून घेत आहे. त्यामध्ये मी मरून कलरचा गुलांचा यूज केला आहे. पूर्ण सर्कलमध्ये मरून कलर लावून घ्यायचा आणि थोडं प्रेस करायचं जेणेकरून ते नीट चिपकेल. तर ही रांगोळी काढण्यासाठी मी फक्त एक डिश आणि एक ताट घेतला आहे. तुम्हाला जर अशी रांगोळीची डिझाईन काढायची आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की ही डिझाईन कशी काढायची ते दाखवेन. यासाठी तुम्हाला काही ड्रॉईंगची गरज लागत नाही. त्यामुळे आपण इझी आणि खूप सुंदर अशा प्रकारे अशी डिझाईन बनवू शकतो. तर मी मरून कलरची जी उलन वापरली आहे त्याच्या मी दोन लाईनमध्ये लावून घेणार आहे, 2 सर्कल, जेणेकरून ते थोडंसं ब्रॉड वाटेल आणि छान दिसेल आणि उठून वाटेल. तर बाहेरच्या ज्या पाकळ्या आहेत त्यांनाही मी सेम त्याच लाईनमध्ये लावून घेणार आहे वुलन. तुम्ही बघू शकता. पण इथे मी फक्त एकच लाईनमध्ये यूज केला आहे आणि आतल्या सर्कलला मी 2 लाईनमध्ये यूज केला आहे. तर आपण बॉर्डरला असं लावून घ्यायचं आणि मी यासाठी रेक्झिन वापरला आहे. तर रेक्झिन तर मी तुम्हाला सांगितलं, रेक्झिन हे खूप छान बेस्ट आहे कॅनव्हासपेक्षा. तर तुम्ही अशा प्रकारे काढू शकता. तुम्हाला जर पहिल्यांदा तुम्ही काढत आहात तर कॅनव्हासवर आधी छोट्या डिझाईनची प्रॅक्टिस करा आणि त्यानंतर तुम्ही अशा मोठ्या डिझाईन रेक्झिनवरती काढू शकता. कारण रेक्झिन थोडं महाग असतं, म्हणून त्यासाठी आपण आधी प्रॅक्टिससाठी कॅनव्हासवर करा, नंतर रेक्झिनचा यूज करा. मी प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये काही छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला नक्कीच सांगेन. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओ येतील. तुम्हाला नवीन डिझाईन बघायला भेटेल, काहीतरी शिकायला भेटेल. त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला ह्या रांगोळ्या तुमच्या घराच्या सजावटीसाठी पाहिजे असतील तर तुम्ही नक्कीच मला ऑर्डर देऊ शकता. DM करा, मला मॅसेज करा. माझा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. त्यावरती तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता. तुम्हाला अजून डिझाईन बघायचे असतील तसेही मला सांगा. मी नक्कीच तुम्हाला अजूनही डिझाईन देईन. आपल्याकडे भरपूर साऱ्या डिझाईन आहेत, तर मी नक्कीच त्या शेअर करेन तुमच्याबरोबर. तर इथे बघू शकता, मी यासाठी तर ऑरेंज कलर यूज केला आहे. तर नेहमीच मरून, रेड, ऑरेंज आणि त्यानंतर जातो येल्लो कलर. तर ह्या शेडमध्ये जेव्हा तुम्ही अशी रांगोळी बनवता तेव्हा ते खूप आकर्षित वाटते आणि खूप छान दिसायलाही छान वाटते. त्यामुळे तुम्ही कधीही करताना अशा शेडमध्येच कलर यूज करा. ग्ल्यू लावतानाही आपण जेवढ्या थोड्या भागातच ग्ल्यू लावून घ्यायचं आहे, त्यावर आपलं वुलन चिपकवून घ्यायचं आहे. नाहीतर तुम्ही पूर्ण सर्कलला ग्ल्यू लावाल आणि त्यावरती नंतर हळूहळू वुलन चिपकवायला जाल तर त्यामुळे वुलन निघून जातं आणि तो ग्ल्यूही लगेच सुकून जातो. मग ते कडक होऊन जातो, ते निघतानाही कठीण होतं. मग त्यामुळे असं थोड्या भागात तुम्ही ग्ल्यू लावून घ्या. इथे मी वापर केला येल्लो कलरचा. तर हा आहे येल्लो लाईट शेडमध्येच आहे आणि त्याचेही मी असे 2 ह्याच्यामध्ये लावून घेतलं आहे. आतल्या सर्कलला 2 लाईन लावल्या आहेत. बाहेरच्या सर्कलला मी सिंगल लाईनमध्ये यूज केला आहे. तुम्ही बघू शकता. नंतर मी ह्याच्यामध्ये एकदम लाईट जो येल्लो कलर येतो तो वापरला आहे लिंबू कलरमध्ये. तर त्या 2 लाईन वापरल्या आणि लिंबू कलरचा जो कलर आहे त्याच्या 2 लाईन वापरल्या आणि जे मधला गॅप आहे तिथे मी आता व्हाईट कलरच्या वुलनने असा पॅच लावून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसारही याच्यामध्ये कलर यूज करू शकता. खूप छान वाटते, पण शेडमध्ये द्याल तेव्हा अजून आकर्षित वाटेल आणि सुंदर दिसायलाही दिसेल. तर मी इथे जेवढा भाग जो गॅप राहिला होता तो पूर्ण कवर करते आहे व्हाईट कलरच्या वुलनने. तुम्ही बघू शकता. तर मी छोट्याच भागमध्ये लावून घेत आहे जेणेकरून ते परत निघत नाही आणि ग्ल्यू सुकून जात नाही. तर आतला सर्कल मी पूर्ण व्हाईट करून घेणार आहे. अशा रांगोळ्या तुम्ही जेव्हा
तुमच्या सुनेता तुम्ही दरवाजासमोर ठेवता तेव्हा खूप आकर्षित अशा वाटतात. तुम्ही याचा वापर डोअरमॅट म्हणूनही करू शकता. आणि तुम्ही बघू शकता व्हाईट कलर लावल्यामुळे ते अजून उठून दिसते. अशा प्रकारे आपली रांगोळी तयार झाली आहे. मी मध्ये त्याला मरून कलरचा एक डॉट दिला आहे. तुम्हालाही अशा नवीन रांगोळ्यांच्या डिझाईन बघायच्या असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहिजे असेल तर DM करा. थँक्यू फॉर वॉचिंग.